या ग्रामपंचायतचा निषेध म्हणून या ठिकाणी मी मडका फोडतोय आणि आम्हाला चौथ्या दिवशी किमान चौथ्या दिवशी आम्हाला नळ पाहिजे, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा बेकार आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। गावाच्या विकासासाठी प्रधानमंत्री येत नसते ना मुख्यमंत्री येत, ग्रामपंचायत स्वतःच्या लेवलवर काम करू शकते, स्वतंत्र आहे ग्रामपंचायत। यायले पैसे खायच्या एवढी परमिशन नाही लागत आणि झालेलं काम चालू करायसाठी याले परमिशन लागते सांगते। इथले आजी माजी ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी यांच्या कालकीर्तीत गावातल्या पाईपलाईन झाल्या, नवीन कनेक्शन झाले, तरीही गावात भर हिवाळ्यात भर पावसाळ्यात 8व्या दिवशी नळ येते। यायचुकून पाण्याचं व्यवस्थापन झालं नाही। अरे पुसला गाव बाकीच्या गावाला पाणी पाजून उरतो ना, आमच्याच गावात वेळेवर नळ नाही। हा काऊन नाही आहे नळ? अरे 8 दिवसांनी नळ येतो, काऊन नाही? काऊन? अरे तुम्हाला प्रश्न माया केलेल्या पाईपलाईनचं काय झालं? त्या पाईपलाईनचा वापर काऊन नाही करून राहिले? का वरून आदेश लागते? हा का वरून आदेश लागते तुम्हाला? अरे जेव्हा पाईपलाईनचं काम झालं नव्हतं तेव्हा पेंडिंगवर होतं आणि आता काम झाल्यावरही वेटिंगवर आहे। याले जबाबदार कोण आहे? शासन, प्रशासन की लोकप्रतिनिधी? मला लवकरात लवकर आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय लावण्यात यावा आणि चौथ्या दिवशी तुम्हाला रोज नळ मागत नाही, दिवसातून 2 वेळा नळ मागत नाही, दुसऱ्या दिवशी नळ मागत नाही, तिसऱ्या दिवशी नळ मागत नाही, किमान आम्हाला चौथ्या दिवशी नळ पाहिजे, अन्यथा याच्यापेक्षाही बेकार आंदोलन आम्ही करू, अर्धनग्न आंदोलन करू आणि आम्ही त्याचा हक्क बजावल्याशिवाय राहणार नाही आणि हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे 32 ते 36 गावाला पाणी आपण पाजतो, 32 ते 36 गावाला आपल्या गावातून पाणी जाते ना, आमच्याच गावात वेळेवर पाणी नाही। या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मी मडकं फोडणार आहे। या ग्रामपंचायतचा निषेध म्हणून या ठिकाणी मी मडका फोडतोय आणि आम्हाला चौथ्या दिवशी किमान चौथ्या दिवशी आम्हाला नळ पाहिजे, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा बेकार आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही।